याबद्दल काय सांगाल? एकतर संजय गायकवाड हा माझ्या मते बिंडोक आणि अशिक्षित असायला पाहिजे. कॉम्रेड गोविंद पानसरे यांनी लिहिलेलं शिवाजी कोण होता हे पुस्तक वाचल्याच्या नंतरच कळतं की छत्रपती शिवरायांचे विचार त्याच्यामध्ये काय आहेत. परंतु ह्या भिकारचोट आमदाराला कधी यांनी पुस्तक कधी वाचलंच नसेल, कोणतरी सांगितलं चौथी नापास का काय आहे तो, मग याला चौथी नापासाला पुस्तकच वाचता येत नसेल तर पुस्तकामध्ये काय लिहिलंय, उगं काहीतरी प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी आणि दादागिरी, सत्तेचा माज म्हणावं लागेल याला, बाकी काही नाही. खरं तर ह्या बिंडोक आमदाराने धर्माची देवळं आणि देवळाचा धर्म हा प्रबोधनकार ठाकरे यांनी लिहिलेले पुस्तकं वाचले पाहिजे ना, कारण की तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांना मानतात. मग प्रबोधनकार ठाकरे ज्यांनी जी पुस्तकं लिहिली देवळाचा धर्म आणि धर्माची देवळं, हे पुस्तक वाचल्याच्या नंतर त्या बिंडोक आमदाराला कळलं. परंतु कुठतरी गरीब माणसाला प्रेशर करायचं, दादागिरी करायची, आणि विशेषतः ते पुस्तक 30 वर्षापूर्वी लिहिलेलं आहे आणि ते प्रकाशकांनी आता कुठतरी प्रकाशित करून काही ठिकाणी लोकांना वाचनात यावे यासाठी त्यांचा हेतू होता. आणि त्या हेतूच्या आड जर आमदार गायकवाड येत असतील तर नक्कीच माझ्या मते राज्याच्या गृह विभागाने अशा धमक्या देणाऱ्या आमदाराला यांचं निलंबन केलं पाहिजे, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी यांचं निलंबन केलं पाहिजे आणि त्यांच्यावर गृह विभागाने तातडीनं कारवाई केली पाहिजे. प्रत्येक वेळी कुठतरी दादागिरी आणि मारामारी, घरात घुसून हाणू मारणाऱ्या संजय गायकवाडला त्याची लय अवकात असेल तर मी येतो, त्याच्या दारात येतो, हाणून दाखव म्हणा. विनाकारण गरीब माणसाला दादागिरी करायची, धमकवायचं आणि प्रेशर करायचं हे अतिशय चुकीचं आहे. ज्या संजय गायकवाडमध्ये खरंच धमक असेल तर मी त्याच्या दारात जातो, त्यांनी आमच्यासोबत बोलून दाखवावं, मग सांगू आणि समोरासमोरून त्याच्यात उत्तर द्यावं की तो पुस्तक त्यांनी वाचलंय का, त्या पुस्तकात काय आहे. कुठलं वाचायचं नाही, काय नाही. शिवाजी कोण होता म्हटलं की त्याच्यावर विरोध करायचे. आता शिवाजी ठीक आहे, वर जरी शिवाजी लिहिलं असेल परंतु आतले विचार वाचणं गरजेचं आहे. त्या भिकारचोट आमदारांनी ते कधी वाचलेले नाहीत आणि आयुष्यात कुठले पुस्तकं सुद्धा वाचलेली नसेल. त्याच्यामुळे अशी घाणेरडी मानसिकता ह्या लोकांच्या मनातून येते आणि फक्त दादागिरी आणि दहशत निर्माण करण्याचं यांच्या डोक्यात आहे. खरं तर एकनाथ शिंदे साहेबांनी ह्या भिकारचोट आमदाराचा राजीनामा घेतला पाहिजे. प्रशांत आंबे नावाचं प्रकाशक आहे त्यांचं नाव आणि ते कोल्हापूरचे, तर त्या प्रशांत आंबेशी तुम्ही संपर्क साधणार का? नक्कीच प्रशांत आंबे यांच्याशी मी संपर्क साधणार आणि त्यांच्या पाठीशी आम्ही आहोत. कारण की प्रशांत आंबे यांनी एक चांगलं कार्य केलंय की कॉम्रेड पानसरे, गोविंद पानसरे साहेबांचं जे पुस्तक गेल्या 30 वर्षापूर्वीच ते लिहिलेलं आहे आणि ते आज कुठेतरी समाजाला कळलं पाहिजे. शिवाजी कोण होता, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज कोण होते ते लोकांना कळलं पाहिजे ना. त्यासाठी त्यांनी बिचाऱ्यांनी ते प्रयत्न केले. तर त्याच्यात जर यांचा दादागिरी आणि कुठेतरी खटाटोप त्यांच्यावर प्रेशर करण्याचा असेल तर नक्कीच त्या प्रकाशकांच्या पाठीशी आम्ही राहू आणि त्यांना आमचं समर्थन असेल. आमदार संजय गायकवाड यांची जर कधी भूमिका ठाम असल्यास तर पुढची भूमिका तुमची काय असणार आहे? आमदार संजय गायकवाड यांची भूमिका ठाम असेल तर त्या प्रकाश आंबींच्या घरी जाऊन त्याला मारण्याऐवजी मी जातो ना त्या संजय गायकवाडांच्या दारात, त्याच्यात किती धमक एकत बघू आपण. उगं काहीतरी पाठीमागं बी त्या आकाशवाणीच्या आमदार निवासमध्ये काहीतरी स्टंट करून त्या गरीब माणसाला, हॉटेल व्यावसायिकाला सुद्धा त्यांनी मारहाण केली होती. अशी दादागिरी करायची आणि कुठेतरी स्टंटमध्ये राहायचं, गळ्यात मोठमोठल्या माळा घालायच्या, गुंडासारखं राहायचं आणि दादागिरी करायची. हे सगळे लोक खपून घेत नसतात. त्या प्रकाश आंबेच्या पाठीशी आम्ही आहोत आणि दादागिरी केली तर आम्ही सुद्धा खपून घेणार नाही. याच्यानंतर तुम्ही पोलीस अधीक्षकांना काही तक्रार देणार का गृह विभागांसाठी? आम्ही पोलीस अधीक्षकांना तक्रार देण्याची गरज नाही. आम्ही मुख्यमंत्र्यांना फोनवरून ह्या भूमिकेची काय तुमचं म्हणणं आहे ते विचारू आणि त्या मुजोर आणि दादागिरी करणाऱ्या आमदारावर कारवाई करण्याची मुख्यमंत्री महोदयाकडे मागणी करू. प्रशांत आंबे हे एक साधारण कुटुंबातून येते, त्यांच्या आईंच्याही प्रतिक्रिया आल्या होत्या, त्याच्याबद्दल काय सांगा?